तील घटनेचा किंवा पात्रांचा वास्तविक जीवनातील घटना किंवा पात्रांशी कोणताही संबंध नाही. यावेळी कोण येऊ शकतं? अरे बाबा येते ना. कोण आहे? काय इतका बेल मारतो बाबा? अरे ओल्ड लेडी आहे, थोडा टाइम लागतो का नाही? बोल काय पाहिजे तुला? मॅम मी इलेक्ट्रिशियन आहे. साहेबांनी मला फोन केला की तुमच्या घरातल्या वायरिंग मध्ये काहीतरी बिघाड आहे. चल ये बघ काय चेक करायचे. ये आत. ते बघ तिकडे बोर्ड आहे. तुला काय कळायचे ते कळ. ठीक आहे. आणखी तुला काय पाहिजे बाबा? हो मॅम, एक ग्लास पाणी मिळेल? ठीक आहे थांब आणते. थांबा इथे. ठीक आहे. ओफ हो, कुठे गेला बाबा? हा कुठे? काय कळत? काय वाटतं चीफ, हे काम पण त्या सायको किलरचंच असेल? हो तसंच वाटतंय. कारण याआधी त्याने ज्या लोकांना मारलं त्या सगळ्यांच्याच कपाळावर त्याने अगदी असंच हुबेहूब सॉरी लिहिलेलं होतं. चीफ, पोट फाडून त्याला परत शिवण्यात आलाय जसे डॉक्टर टाके घालतात. आणि हिच्या शरीरातूनही बॉडी ऑर्गन्स काढून घेतले आहेत. अगदी आधीच्या हत्येसारखेच तिथेही खुन्याने बॉडीमधून हार्ट आणि लिव्हर काढून घेतलं होतं. हो पण एक गोष्ट मला अगदीच कळली नाही. तो ज्यांना ज्यांना मारतो त्यांच्या कपाळावर सॉरी का लिहित होते? जर या सायको किलरला हत्या केल्याचा इतका पश्चाताप होतो तर मग हा हत्या करतोच कशाला? तो कोणीही असो चीफ, आपण त्याला लवकरात लवकर पकडायला हवं. नाही तर कोण जाणे किती निष्पाप लोकांची हत्या करेल तो. कसंही करून त्याने पुढची हत्या करण्याआधीच आपल्याला त्याला कसंही शोधायलाच हवं चीफ. कोण जाणं त्याचं पुढचं शिकार कोण असेल. my god. My god. Too much.
किती जोरात आवाज केला या लोकांनी. असं वाटतं मलाच वर जाऊन बघावं लागेल. थँक गॉड बंद केलं. स्वप्ना जी, आर यू देयर? इज एवरीथिंग ओके? स्वप्ना जी, कुठे आहात? आउच. स्वप्ना जी, स्वप्ना जी, कुणी आहे का इथे? स्वप्ना जी, स्वप्ना जी, वॉचमॅन, वॉचमॅन, कोणी आहे? स्वप्ना जी, काय झालं? आर यू ओके? तुम्ही काही बोलत का नाही? ओ माय गॉड. हॅलो, राठोड बोलतोय. कुठे? ऑल राईट. चीफ, हा वॉचमॅन म्हणतोय की थोड्या वेळाकरता हा वॉशरूम मध्ये होता. मला वाटतं खुन्याने आपलं काम तेव्हाच केलं असावं. चीफ, जेव्हा ह्या पहिल्यांदा या खोलीत आल्या तेव्हा त्यांना डेड बॉडी दिसली आणि त्याचबरोबर कोणाला तरी बाहेर जाताना देखील पाहिलं. हो, मी जोरात किंचाळी ऐकली. जेव्हा मी वर आले तेव्हा मी कोणाला तरी पळत जाताना पाहिलं होतं. तू त्याचा चेहरा पाहिला होतास का? हो, पण स्पष्ट नाही बघू शकले. स्पष्ट नाही, पण का? यांच्या डोळ्यांचं अलीकडेच ऑपरेशन झालंय, व्यवस्थित दिसत नाहीये त्यांना. तुम्ही त्या व्यक्तीचं वर्णन करू शकता का? म्हणजे त्याची हाईट, त्याची पर्सनॅलिटी. हो, त्याची हाईट फारशी उंच नव्हती आणि रंगही सावळाच होता. मी त्याचे केस नाही बघू शकली कारण त्याने टोपी घातली होती आणि त्याचे कपडे जसे पिझ्झा बॉयचे असतात ना तसे होते, अगदी तसे. पिझ्झा बॉय? हो. दॅट मीन्स तोच पिझ्झा डिलिव्हर करायला आला असेल. म्हणजे हा खुनी पिझ्झा बॉय बनून लोकांच्या घरी जातो, कारण पिझ्झा बॉयजवर कोणी संशयही घेत नाही. पण शक्य आहे की तो खरंच पिझ्झा बॉय असेल. पिझ्झा तर पेस्ट्री पिझ्झा पार्लरमधून आलाय.
जर तो खरंच डिलिव्हरी बॉय होता तर तो याच पार्लरमधून आला असेल. जर तुम्ही त्यांना पुन्हा पाहिलं तर तुम्ही ओळखू शकाल का? हो, मी प्रयत्न करू शकते. गुड. मला हे कळत नाहीये की डोळे असून सुद्धा ही अशा प्रकारे ओळखायचा प्रयत्न का करते. हे गेली 10 वर्ष असंच आंधळाचं जीवन जगते आणि तिने मागच्याच महिन्यात आपल्या डोळ्याच्या कॉर्नियाचं ऑपरेशन करून घेतलं. मला वाटतं की ही अजूनही डोळ्यांच्या वापराला सरावली नाहीये. पण असं असेल तर ही त्या खुन्याला किंवा पिझ्झा बॉयला ओळखणार कशी? जसे इतर आंधळे लोक ओळखतात, आपल्या जाणीवेने. एखादा विशिष्ट स्पर्श, कुठला आवाज किंवा कुठलाही सुगंध. यांच्यापैकी एकही नाहीये. आर यू शुअर? 100% शुअर. यांच्यापैकी कोणीच नाही. पण तुम्ही इतक्या श्युरिटीने कसं सांगू शकता? तुमच्या या सुंदर डोळ्यांना याचे चेहरे नीट दिसत नाहीयेत, तरी पण ही श्युरिटी? त्या खुण्यामध्ये काहीतरी विचित्र होतं. मी कसं सांगू तुम्हाला, अगदी वेगळाच होता तो. यांच्यापैकी तो नाहीये. तुमच्याशिवायही आणखी कोणी डिलिव्हरी बॉय इथे काम करतो की फक्त तुम्हीच काम करता? मंगेश पण आहे सर, पण तो 2 दिवस कामावर नाही आला. 2 दिवसांपासून म्हणजे काल आणि आज? होय सर. सुट्टीवर? सुट्टीवर का गेला तो? ऍक्च्युली सुट्टीवर नाहीये, पण का माहित नाही, तो 2-3 दिवस येत नाही. अच्छा, हा मंगेश राहतो कुठे? मंगेश? कोणी केलं हे सगळं? कोण होता तो? चेहऱ्याने बघितला, घरात घुसला आणि अचानक वार केला. आणि जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा बांधलेला होतो मी. मला वाटतं तो याचा गणवेश चोरी करून गेलाय. आय थिंक यू आर राईट. साहिल, तुला काय वाटतं की तो पिझ्झा बॉय खरं बोलतोय? चीफ, मला वाटतं की एकतर पिझ्झा बॉय आपल्याशी खोटं बोलतोय किंवा तो सायको किलर खरोखरच वेडा आहे. म्हणजे मी सांगतो, जर माणसांना मारून त्यांचे बॉडी पार्ट्स काढणं जर त्याची आवड आहे तर त्याने पिझ्झा बॉयला काय सोडून दिलं? आय मीन, ते तर त्याच्यासाठी खूप इझी होतं. या यू आर राईट. तो सायको किलर काही विशिष्ट लोकांनाच त्याची शिकार बनवतो. पण मुद्दा हा आहे की तो लोकांच्या शरीराच्या भागांचं करतो काय? ते कोणा दुसऱ्याच्या कामात तर येणार नाही. एक्झॅक्टली. कारण ज्या प्रकारे तो ऑर्गन्सना कापतो, माझ्या नॉलेजप्रमाणे ते ट्रान्सप्लांटच्या लायकीचे नाही राहत. खाऊ तर शकतो. काय? आय मीन, हे पण पॉसिबल आहे की तो त्यांना कापून खात असेल. या
इट्स अ प्रूव्ड फॅक्ट. कित्येक लोक असे रानटी पण असतात ज्यांना मानवी शरीराची चटक लागते. आपण पुन्हा फिरून त्याच जागी आलो. जर त्याला असं करायचंच होतं तर त्याने पिझ्झा बॉय मंगेशला सोडून त्या मुलीचे म्हणजे स्वप्नाचे डोळे का काढले? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याकडे एक उपाय आहे. त्या सायको किलरच्या शिकार बनलेल्यांबद्दल आपल्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे, जो काही डेटा आहे, त्याला टॅली करा. अँड आय एम शुअर असं केल्याने आपल्याला त्यातून काहीतरी कॉमन धागा नक्कीच मिळेल. आणि एकदा का तो धागा मिळाला की आपल्याला हेही कळेल की तो सायको किलर आपले टार्गेट्स कसे आणि कोणते निवडतो ते, आणि त्याचा पुढचा बळी कोण होऊ शकतो. वेल, चल नाही ना बाहेर बसूया. वेल नाही ना, पहिल्यापेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट आहे. आय थिंक की हळूहळू तुला या डोळ्यांची सवय होईल. बस थोडी काळजी घे नाही ना. ऊन आणि प्रकाशापासून सांभाळ, आणि बाहेर पडताना डार्क ग्लास घालत जा. ओके, हे घे. आय ड्रॉप्स. या आय विल जस्ट पुट दॅट. ओके ओके. काय झालं? डॉक्टर, मला मला काहीतरी आठवत आहे. मला कोणाला तरी भेटायला जायचंय. आय हॅव टू लिव्ह डॉक्टर. पण हे असं अचानक? डॉक्टर, मला जायचंय. मला बस काहीतरी आठवलंय. आय हॅव टू लिव्ह. अभिनव, कमांड फोर्स. हॅलो, मी नैना. तुम्ही मला ओळखलत? हो, या ऑफकोर्स. बोला नैनाजी. तुम्हाला आठवतं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या मारेकऱ्यामध्ये काहीतरी विचित्र होतं, जे मी तुम्हाला सांगू नव्हते शकले. ते मी आता तुम्हाला सांगते. ओके. त्याच्या अंगाला असा एक विचित्र घाण असा दुर्गंध येत होता. आणि जसं हॉस्पिटलमध्ये येतो ना इंजेक्शनचा, डॉक्टरांजवळ, पेशंटजवळ, आणि अगदी तसंच. आणि तोच दुर्गंध मला इथे आला, आणि मी त्याला पाहिलं सुद्धा. ओके. आणखी काही माहिती तुम्हाला मला सांगायची आहे? तुम्हाला नाही वाटत ही खूप महत्वाची माहिती आहे? नैनाजी, खुनी सर्जिकल नाईफचा वापर करतोय लोकांचा खून करण्याकरता. शक्य आहे की तो इतरही अशा वस्तू वापरत असेल ज्या हॉस्पिटल किंवा मग ऑपरेशन थिएटरमध्ये वापरल्या जातात. आणि हेही शक्य आहे की एखादा डॉक्टरच खुनी असेल. हॅलो हॅलो, नैनाजी, आर यू देयर? हॅलो. तो इथेच आहे. व्हॉट? तो स्वप्नाचा खुनी इथेच आहे.
माझ्या समोर आज हॉस्पिटलमध्ये. कुठे आहात तुम्ही? मी कमलावती चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्ही लवकर या. ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच येतो. डोंट मूव्ह फ्रॉम देअर. Calm down. It's me, Abhinav, from Command Force. हे बघा, माझा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा नव्हता. आय एम सॉरी. बाय द वे, तो खुनी कुठे आहे? मला वाटतं की तो निघून गेलाय. निघून गेला? हो, आय थिंक सो. पण तुम्ही इतक्या ठामपणे कसं सांगू शकता की तो खुनीच होता? शक्य आहे की तो एखादा डॉक्टर असेल किंवा वॉर्ड बॉय असेल ज्याचा तसाच मेल येत असावा. मला माहितीये तुम्ही हे सगळं असं का बोलताय, कारण तुम्हाला असं वाटतं की मी व्यवस्थित बघू शकत नाही. पण तुम्ही हे कदाचित विसरताय की मी कित्येक वर्ष आंधळ्यांचं आयुष्य जगते आणि मी लोकांना त्यांच्या वासावरूनच ओळखते आणि त्यांची ओळख करू शकते. आणि मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकते की हा तोच होता तो. हा, मोनिशा, त्या मुलीचा जीव धोक्यात आहे. आपण तिच्या सिक्युरिटीचा बंदोबस्त करायला हवा. हा, आणि हे काम तुझ्यापेक्षा बेटर कोणी नाही करू शकत. ऑफकोर्स, व्हाय नॉट. बरं, जर तुला कधी सिक्युरिटीची गरज असेल तर मला नक्कीच सांगा. जस्ट शट अप. तसं तुम्हाला काय वाटतं, ती मुलगी खरं बोलते की खोटं? नाही मोनिशा, ती खोटं तर नक्कीच नाही बोलणार, पण हा तिचा भास नक्की असू शकतो. शायना त्या मुलीला व्यवस्थित दिसत तर नाहीच, पण ती सगळ्यांना त्यांच्या स्मेलवरून ओळखायचा दावा करते. आणि तिने हे स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या माणसाचा असा स्मेल येत होता जो एखाद्या डॉक्टर किंवा एखाद्या हॉस्पिटलमधून येतो. आणि कमलावती चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक नर्स, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरचा सारखाच वास येत असणार. शक्य आहे की तिने डॉक्टरला बघितलं असेल आणि त्यालाच खुनी समजली असेल. पण हेही तर शक्य आहे की हा तिचा गैरसमज नसावा. ती मुलगी अशी एकमेव साक्षीदार आहे
जिने त्या खुन्याला बघितलंय. आणि याच गैरसमजामुळे शक्य आहे की खुनी तिला जिवे मारण्यासाठी तिथे पोहोचला असेल. नाही साहेब, तो नयनाचा खून करायला तिथे नक्कीच केला नव्हता. पण मला असं वाटतं की तो तिथे नक्की होता. मला काही कळलं नाही चीफ. जर त्याला नयनाचा खून करायचाच नव्हता तर तो तिथे करत तरी काय होता? माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तो त्याच हॉस्पिटलमध्ये कामाला आहे, कमलावती चॅरिटेबल हॉस्पिटल. हा एकच दुवा आहे जो त्याच्या सर्व टार्गेट्सला जोडतो. ते सगळे लोक ज्यांचा खून झाला ते मरणाच्या काही दिवस आधी त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्यांचं तिथे ऑपरेशन झालं होतं. याचा अर्थ असा, त्याचं त्या हॉस्पिटलशी काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. एक्झॅक्टली अभिनव. त्या माणसाचं त्या हॉस्पिटलशी नक्कीच काही ना काही संबंध आहे. येस, यू आर राईट. या सगळ्यांचं ऑपरेशन इथेच झालं होतं. फक्त ती मुलगी स्वप्ना सोडून तिथे इथे कसलंही ऑपरेशन झालेलं नाही. या सगळ्यात एक गोष्ट कॉमन आहे डॉक्टर, की या सगळ्यांचे बॉडी पार्ट्स ट्रान्सप्लांट केलेले होते आणि खुनी तेच बॉडी पार्ट्स काढून घेऊन गेला जे आधी ट्रान्सप्लांट केलेले होते. येस, यू आर राईट. डॉक्टर, आम्हाला ही माहिती हवी आहे की हे सगळे ऑर्गन्स कोणी डोनेट केले होते. कोणा एकाच माणसाने किंवा मग माफ करा, आम्ही डोनर्स बद्दल नाही सांगू शकत. आणि हे तर तुम्हालाही माहिती असेल. पण डॉक्टर, तुम्ही एवढं तर सांगू शकता ना की डोनर एकच होता की वेगवेगळ्या माणसांनी बॉडी पार्ट्स डोनेट केले होते? ओ माय गॉड, हे तर एकाच माणसाने केले होते. येस येस, यू आर राईट. डॉक्टर, अजूनही तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला या डोनर बद्दल न सांगणं योग्य आहे? हे बघा डॉक्टर, प्रायव्हसीच्या या अटी तुमच्या पेशंटच्या भलाई करता लागू होतात. पण जर तुमच्या पेशंटचा जीव धोक्यात असेल तर तुम्ही या अटी मोडल्या पाहिजे. ओके, सांगतो मी तुम्हाला. ती मुलगी इथे याच हॉस्पिटलमध्ये कामाला होती. ती इथे नर्स होती. तिचं नाव होतं मारिया फर्नांडिस. मारिया फर्नांडिस? मग तुम्हाला तिच्या फॅमिलीबद्दल काही माहिती असेल? फॅमिली? आय थिंक तिच्या फॅमिलीमध्ये तर तिची आईच होती. त्या पण आता जिवंत असतील का आय डोंट नो. कुठे राहते ती? तिचा काही पत्ता आहे? हॅलो, वी आर फ्रॉम कमांड फोर्स. ॲक्च्युली आम्हाला तुमच्याकडे तुमच्या मुलीबद्दल काही चौकशी करायची होती. आम्ही आत येऊ शकतो? Come. Please sit down. काय विचारायचंय तुम्हाला मारियाबद्दल? तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मुलीने मरण्याआधी तिच्या शरीराचे अनेक भाग डोनेट केले होते. Yes, I know. In fact, मला खूप अभिमान आहे की तिने हे केलं. You know, ती नेहमी म्हणायची की माझ्या डेथ नंतर रडायचं नाही मॉम, कारण माझ्या डेथमुळे खूप लोकांना लाईफ मिळेल मॉम. खरंच बोलली ती. त्यांनी मृत्यूनंतरही अनेक लोकांना आयुष्य दिलंय. पण कदाचित असा कोणतरी आहे जो या लोकांचं आयुष्य हिसकावू पाहतोय जे तुमच्या मुलीने त्यांना दिलंय. What? त्या सायको किलर बद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल, जो लोकांना मारून त्यांचे बॉडी पार्ट्स घेऊन जातो. हां, मी 2 दिवसांपूर्वीच टीव्हीवर पाहिलं होतं की एका मुलीचे आईज काढले होते
हो तोच. ॲक्च्युली त्याने त्याच लोकांना मारले आणि त्यांचे बॉडी ऑर्गन्स काढलेत ज्यांना तुमच्या मुलीने दिलेले ऑर्गन्स लावलेले होते. ओ माय गॉड, पण असं कोणी कसं करू शकतं? ते तर आम्हालाही माहित नाहीये. तुम्ही मला एक गोष्ट सांगू शकता का? तुमच्या मुलीला कोणी बॉडी डोनेट करण्याच्या आधी कोणी थांबवलं होतं? आय मीन कोणत्याही तऱ्हेचं थ्रेट किंवा ती घाबरलेली असावी. आय डोंट थिंक सो. पण तिच्या लास्ट टाइमला ती थोडी अपसेट होती. अपसेट? अपसेट का होती ती? तिचं तिच्या फ्रेंडच्या सोबत भांडी झालं होतं. फ्रेंड मुलगा की मुलगी? ते मला नाही माहीत. तिने सांगितलं फ्रेंड. अच्छा, गर्लफ्रेंड की बॉयफ्रेंड ते नाही माहीत मला. तुमच्या मुलीचा कोणी बॉयफ्रेंड होता का? हो होता, पण तिने मला कधी सांगितलं नाही. ती फोनवर बोलायची ते मी ऐकलं होतं. त्याचं नाव, पत्ता, कुठे काम करतो काही सांगू शकता तुम्ही? आय डोंट नो, मला नाही माहीत. मी त्याला बघितलं पण नाही. पण तिच्या हॉस्पिटलमध्ये माहिती असेल कोणाला. ओके, थँक्यू. मारियाचा बॉयफ्रेंड? मला वाटतं तुम्ही त्या जॉनबद्दल तर नाही ना बोलतात? जॉन? हां, जॉन मारियाचा एकदम जवळचा मित्र होता. बॉयफ्रेंड होता की नाही हे मला माहीत नाही, पण हो, त्या दोघांचं एकमेकांशी खूप पटायचं. म्हणजे तो जॉनही इथेच काम करतो? हां, इनफॅक्ट तो मारियाबरोबरच जॉईन झाला होता ॲज अ वॉर्ड बॉय. आता तो इथे सुपरवायझर आहे. थांबा, बोलावतो त्याला. काय साहेब? विनय, जा जॉनला घेऊन ये. तो तर आज नाही आला, तो सुट्टीवर आहे. काय कटकट आहे, जॉन अलीकडे खूप सुट्ट्या घेतोय. बरं आहे, तू जा. होय साहेब. हे बघा, जॉन आणि मारिया एकमेकांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते की नाही हे मला माहीत नाही, पण हो, तो मारियावर खूप प्रेम करायचा. ही गोष्ट त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसायची. जीवापाड प्रेम करायचा तो मारियावर. मग तर मारियाबद्दल तो आम्हाला बरंच काही सांगू शकतो. डॉक्टर, तुम्ही एक काम कराल, तो जेव्हा हॉस्पिटलला येईल तेव्हा आम्हाला कॉल करायला सांगा. शुअर शुअर, नक्कीच. एक मिनिट, मी तुम्हा दोघांना एक गोष्ट विचारू शकतो, इफ यू डोंट माइंड? तुम्ही म्हणताय की खुनी फक्त अशाच लोकांना मारतो आहे ज्यांना मारियाने आपले बॉडी पार्ट्स डोनेट केले होते. मग त्या खुन्याने त्या स्वप्ना नावाच्या मुलीला का मारलं? तिचं ना कोणतं ऑपरेशन झालं होतं ना ट्रान्सप्लांट. ती तर एक नॉर्मल मुलगी होती. चुका सगळ्यांकडूनच होतात, त्याच्याकडूनही झाली असेल. जस्ट अ मिनिट. डॉक्टर, तुम्ही हे सांगू शकता की मारियाने डोळे कोणाला दान केलेत? ते मी तुम्हाला कसं सांगू शकतो? कम ऑन डॉक्टर, हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ओके, तिचं नाव नैना आहे. नैना? ही तीच नैना तर नाही आहे ना जी स्वप्नाच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहते? हां हां, असेल कदाचित. पण का? ओ माय गॉड. याचा अर्थ असा होतो की त्याला ठार मारायचं होतं नैनाला, पण त्याने चुकून ठार केलं स्वप्नाला. पण अशी कशी चूक होऊ शकते? चूक होऊ शकते नाही, झालेली आहे. आणि तेही हॉस्पिटलच्या रजिस्टरमुळे. रजिस्टरमुळे? हो, कारण हॉस्पिटलच्या त्या रजिस्टरमध्ये नैनाचा फ्लॅट नंबर चुकीचा आहे. तिथे फ्लॅट नंबर 304च्या ऐवजी 404 लिहिलंय. म्हणजे एक फ्लोअर वर. जर त्याला त्याची चूक कळली तर तो नक्कीच नैनाला मारायला तिचे डोळे काढण्यासाठी येईलच तिकडे. पण तो नैनाच्या जवळपास जरी गेला तरी नैना त्याला त्याच्या स्मेलमुळे ओळखेलच. तसं असेल तर आपण नैनाला सावध करायला हवं की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या घरात येऊ देऊ नको आणि शक्य असल्यास घरी एकटी राहू नकोस. नाही, ती हल्ली घरी एकटी नाही राहत आहे. तिची कोणीतरी आंटी राहायला आली तिच्यासोबत. एक मिनिट.
ही गोष्ट तुला कसं माहितीये की ती हल्ली घरी एकटी नसते आणि तिची कोणी आंटी आली आहे? ऍक्च्युली मी तिच्या घरासमोरून जात होतो म्हणून विचार केला की तिची थोडी विचारपूस करावी. चीफ, मी काही चुकीचं नाही वागलोय ना? नाही नाही, तू आयुष्यात कधीच चुकू शकत नाहीस रे. एक्झॅक्टली सर. Shut up. अभिनव, नैनाला फोन करून अलर्ट कर आणि तिच्या सिक्युरिटीची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. राईट सर. हॅलो, हॅलो, मी अभिनव सन्याल बोलतोय, कमांड फोर्स मधून. मला नैनाजींशी बोलायचं पण होतं. नैना तर बाहेर गेलीये. बाहेर? एकटी? ती नर्स होती ना मारिया, जिने तिला आपले डोळे डोनेट केले होते. हो. तिच्या आईला भेटायला गेलीये. ते ऍक्च्युली मारियाचा हस्बंड आला होता तिला पिकअप करायला. व्हॉट? हो नो. हॅलो हॅलो हॅलो, कट केला. चीफ, तो नैनाला घेऊन निघून गेलाय. तुमचा परफ्यूम खूप उग्र आहे. कदाचित त्याचं काय आहे ना, माझ्या घामाचा स्मेलही खूप उग्र आहे, त्यामुळे. ओ, तसं आपण कुठे चाललोय? मड आयलंड, चर्चमध्ये. मम्मी तिथेच आहे ना. एक्सक्यूज मी. हॅलो. नैना, हो, तुम्ही कोण? हे बघ नैना, अजिबात पॅनिक न होता माझं म्हणणं आहे. मी मेजर राठोड बोलतोय, कमांड फोर्स मधून. तुझ्यासोबत जो माणूस आहे तो मारियाचा हस्बंड नाहीये, कारण मारियाने लग्नच केलं नव्हतं. नैना, तुला आता कळलंच असेल की तो माणूस आहे कोण. हो. हे बघ, त्याला बिलकुल संशय न होऊ देता फोन न कट करता तसाच बॅगेत ठेवून दे. म्हणजे आम्हाला तुमचं सगळं बोलणं ऐकता येईल. हो, ॲक्च्युली आज मी जरा बिझी आहे, बाहेर चालली आहे कामाने मड आयलंडला. तर तुम्ही एक काम करा, मला उद्या कॉल कराल, ठीक आहे? ओके, थँक्यू. या. अगं बघ, तुझा फोन डिस्कनेक्ट नाही झालाय. ओ, विसरलेच. केला. मला वाटतं त्याला संशय आलाय. पण एक गोष्ट चांगली झाली की आपल्याला कमीत कमी हे कळलं की ते मड आयलंडला आहे. नो चीफ, तो नैनाशी खोटं बोलला. तो तिला घेऊन पनवेलच्या दिशेने चालला आणि गाडी यावेळेस एक्झॅक्टली हायवेवर आहे. हायवे, पनवेल. घाबरू नको, ये आत ये. अरे अरे अरे, मी म्हटलं ना, घाबरू नकोस. हे सगळं आपलंय. ये. हे कुठे कुठे आणलंयस मला? आणि मारियाची मम्मी कुठे? मम्मी नाही, मम्मी.
हे सगळं तू हे कोण आहे? ही तीच आहे जिच्यामुळे तू आज बघू शकतेस. ही माझी मारी आहे. याचा अर्थ तू हिला हो, मी हिला थडग्यातून बाहेर काढलंय. काय पर्याय होता? त्या मूर्खांनी माझ्या अर्धवट मारियाला गाडून टाकलं. तूच सांग ना, काय पर्याय होता? जोपर्यंत माझ्या मारियाच्या संपूर्ण शरीराचा अंत्यसंस्कार होणार नाही तोपर्यंत तिचा आत्मा तडफडत राहील ना. म्हणून तू इतक्या सगळ्या लोकांचा खून केलास? हो, कारण ते सगळे लोक होतेच त्याला एक. त्यांनी ईश्वराच्या कामात दखल द्यायला नको होती. हे सगळं चूक आहे. म्हणून मी त्या सगळ्यांना मृत्यूचं दर्शन घडवलं. म्हणूनच तू जे म्हणतोस ते खरं आहे? हा, तो ईश्वराचा प्रकोप आहे जो या सगळ्यांवर कोसळलाय. मला दुःख आहे. मी चुकलो. हे सगळं मी करायला नको होतं, पण मला करावं लागलं. पण हे सगळं मी माझ्या मारिया करता केलं. मारिया करता. आणि म्हणून तू त्यांच्या कपाळावर सॉरी लिहितोस? हो, हे सगळं मी माझ्या मारिया करता केलं. पण तू काळजी करू नकोस. तुला मारल्यानंतर मी स्वतः कायद्याच्या स्वाधीन होणार आहे. पण त्याआधी तुला माझ्या मारियाचे डोळे तिला परत करावे लागतील. थांब. तुला काय वाटलं तू इथून सुटशील? हाही त्या ईश्वराचा प्रकोप आहे. तुम्ही सगळे अपवित्र आहात. तुम्हा सगळ्यांना माझ्या मारियाला अपवित्र करायचं होतं, पण मी असं होऊ देणार नाही. मी हे असं होऊ देणार नाही. मी होऊ देणार नाही. Relax. Come this side. Come this side. Relax. He's no more.